नमस्कार मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधून तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते तुम्ही आता एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता। सरकारने आता नवीन डिजिटल रेशन कार्ड काढलेलं आहे आणि हे रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यावर आपल्याला या ठिकाणी मेरा रेशन असे सर्च करायचे आहे। हे ॲप्लिकेशन आपल्या समोर येईल। हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि इन्स्टॉल झाल्यावर हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला ओपन करायचं आहे। तर या ठिकाणी पहा, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मेरा रेशन हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर असा इंटरफेस आपल्या समोर दिसणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन मध्ये बेनिफिशरीज युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स, तर यामध्ये आपल्याला बेनिफिशरीज युजर म्हणजे जो पहिला ऑप्शन आहे तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर इंटर युअर आधार नंबर, या ठिकाणी आपला आधार नंबर आपल्याला जो काही आपल्या रेशन कार्ड मधील आपल्या घरातील जो काही व्यक्तीचे आधार कार्ड असेल ते आधार कार्डचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅप्चा दिलेला हा कॅप्चा भरून आपल्याला लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP सेंड सक्सेसफुली असे दाखवेल। जो आपला मोबाईल नंबर आधारला रजिस्टर आहे त्यावरती आपल्याला एक OTP येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकण्यासाठी ओके बटनावरती आपल्याला क्लिक करून तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। हा OTP या ठिकाणी टाकून झाल्यावर खाली आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाय आपला सक्सेसफुली दाखवेल आणि या ठिकाणी आपल्याला ओके करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा क्रिएट एमपिन आणि आपल्याला या ठिकाणी क्रिएट नो आणि दुसरा ऑप्शन आहे स्किप, तर आपल्याला स्किप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं जे काही रेशन कार्ड आहे ते डिजिटल रेशन कार्ड आपल्या समोर या ठिकाणी दिसणार आहे। तर आपल्याला यानंतर ज्या उजव्या साईडला एका कोपऱ्यामध्ये जो काही डाउनलोडचा बाण दिलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून आपलं जे काही रेशन कार्ड आहे हे आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। तर त्यानंतर तुमच्या समोर रेशन कार्डची जी काही PDF फाईल ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रेशन कार्डचा नंबर, हेड ऑफ फॅमिली कोण आहे आणि रेशन कार्ड मध्ये किती नावे आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्ड डाउनलोड करू शकता। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।